अशी एक लग्नगाठ भाग 56। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले सीमा मोहितच्या अशा त्रासदायक आणि अपमानकारक वागण्याला कंटाळून सीमा घर सोडून निघून जाते। तो तिला घेण्यासाठी तिच्या आजीच्या घरी जातो, पण तिथे मात्र कुलूप लावलेले असते। तर आता पुढे तो तिला घ्यायला गेला असताना घराला कुलूप लावलेले दिसले। त्याला संताप येतो। घर सोडून कुठे गेली असेल त्याला प्रश्न पडला होता। तो परत गाडीत बसला। गाडीवर जोराने मुठी मारून त्याने राग व्यक्त केला। त्याने दात ओठ खात गाडी माघारी वळवली। घरी पोचल्यावर संतापात घरात आदळत आपटत करू लागला। खूप महागड्या वस्तू त्याने फोडून टाकल्या, तरीही त्याचा राग शांत होत नव्हता। त्याला जे पाहिजे ते पाहिजेच असतं, असा त्याचा स्वभाव होता। त्याने मागितलेली वस्तू वेळेवर मिळवली नाही तर तो घरात असाच आक्रस्ताळेपणा करायचा। तसाच आताही करत होता आणि त्याचा हा स्वभाव त्याच्या बाबासारखा होता। तोही तसाच होता। त्याचा सगळा हट्ट त्याचे बाबा पुरवायचा। जे पाहिजे तो ते मिळवून द्यायचा। त्याला पाहिजे आणि ते त्याने मिळवलं नाही असं एकदाही झालेलं नव्हतं। तो म्हणाला, सीमा, तू मला चकवा देत आहेस, याचे फळ तुला लवकर भोगावे लागेल। तुला तर मी शोधून काढेनच। तुझी मला सवय झाली आहे आता। कसंही करून तू मला घरात पाहिजेच। तो स्वतःशीच बडबड करत होता। मात्र इकडे वेगळंच घडलं होतं। सीमा मोहितपासून सुटका करून घरी आली होती, पण तिची आजी आजारी होती। डॉक्टरने तिला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम सांगितला होता, म्हणून तिने सीमाला विचारले असता सीमाने सांगितले की मला माहीत पडले तू आजारी आहे, म्हणून तुला सहज भेटायला मी आली आहे आणि तुझी सेवा करायला। तू बरी झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही। तिची आजी म्हणाली, अगं, तुझं लग्न झाले आहे, नवऱ्या घरी तुला जायला तर पाहिजे। मी काय म्हातारी आज आहे उद्या नाही, तुझा नवरा नाराज होईल। तिने खोटच सांगितलं की मी त्यांची परमिशन घेऊनच आली आहे। 2 दिवस झाले नसतील तेवढ्यात सीमाला अन्य नंबरवर कॉल आला। मॅडम, मी मोहितचा मित्र आहे। मोहितचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला, डोक्याला लागला आहे। तो सध्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे। मेंदूला मार लागल्यामुळे तो कोमात गेला आहे। त्याने हॉस्पिटलचे नावही सांगितलं। सीमा घाबरली। आजीची तब्येतही आता थोडा सुधार आला होता। तिने आजीला यायला नाही सांगितले, पण आजी म्हणाली, नाही, मला यायचं आहे, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार। म्हणून दोघे घाईघाईने निघाल्या। त्यांच्या बंगल्यासमोरच टॅक्सीवाला त्यांना दिसला। कुठलाही विचार न करता त्या टॅक्सीत बसल्या। टॅक्सी सुरू झाली। अरे पण हे काय? टॅक्सी हॉस्पिटलच्या दिशेने न जाता वेगळ्याच दिशेने जात होती। सीमाने टॅक्सीवाल्याला हटकले, अरे, हे कुठे घेऊन जातो आहेस आम्हाला? टॅक्सीवाला म्हणाला, मॅडम, शॉर्टकट रस्त्याने मी तुम्हाला लवकर नेतो आहे। पण शहर सुटलं आणि त्यांना जंगलाचा रस्ता सुरू झालेला दिसला। तिला शंका आली, हॅलो मिस्टर, तुम्ही कोण आहात? टॅक्सी थांबवा इथे, नाहीतर आम्ही आरोळ्या मारून लोकांना बोलवू। तितक्यात त्यांना काही कळायचे आत गाडीच्या सीट खालून कोणीतरी बाहेर निघालं आणि दोघांच्याही तोंडाला कशाचा तरी वास दिला। काही कळायचे आत त्या बेशुद्ध झाल्या। त्यानंतर त्यांना शुद्ध आली तर एका अंधाऱ्या खोलीत त्यांना स्वतःला ठेवलेलं आढळून आले। त्यांनी आरोळ्या मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दोन्हीही हात बांधलेले होते आणि तोंडाला मास्क लावलेले होते। अंधारातच काहीच दिसत नव्हतं। कुठे आहोत तेही कळत नव्हतं, पण त्यांना काहीतरी कुऱ्हाडीने तोडल्याचा आवाज येत होता, बहुतेक लाकूड तोडण्याचा आवाज। त्यावरून सीमाला समजले की इथे आजूबाजूला लाकड तोडली जात आहेत। त्या विचारात पडल्या, आपल्याला इथं कोणी आणलं असेल? मोहितच्या ॲक्सिडेंटचं खोटं नाव सांगून? बहुतेक मोहितची ही सगळी चाल असेल असं तिला पक्क वाटून गेलं। आणि सुशीला आजी तर एवढी घाबरली होती। अगोदरच तिला ब्लड प्रेशरचा धक्का पोहोचलेला होता। डॉक्टरांनी स्पष्ट सांगून दिले होते की त्यांना थोडासाही मानसिक धक्का त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होईल। म्हणूनच सीमाने सुद्धा मोहितविषयी तिला काहीच सांगितले नव्हते, कारण तिला या जगात तिच्या प्रेमळ आजीशिवाय दुसरे कोणीच नव्हते। आणि तिला धक्का पोहोचून तिच्या प्रेमळ आजीला ती गमावू शकत नव्हती। सुशीला ही शुद्ध आली होती। तिला आपल्या नातीमध्ये खूप जीव होता। सुशीला आजीने स्वतःच्या जीवापेक्षा नातीसाठी तिला खूप मोठा धक्का बसला। तिला कळून आले की ही नक्की कोणाची तरी चाल असली पाहिजे। माझ्या नातीचे आयुष्य बर्बाद झालं
अंधारातच तिला रडू कोसळलं. ती मनातच तिच्या मेलेल्या मुलीशी म्हणजे सीमाच्या आईशी बोलू लागली, बेटा मला माफ कर, तुझ्या मुलीला मी नाही सांभाळू शकले. आता तिला वाचवणारा फक्त परमेश्वरच आहे आणि तिचं नशीबच तिला आता वाचवेल. तिच्यासाठी काय संकट वाढून ठेवलं आहे आता काय माहिती. सुशीला आजीने खूप मोठा विचार करून घेतला आणि व्हायचं तेच झालं. अंधारातच तिला ब्लड प्रेशरचा धक्का बसला. त्या दोघींना एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते. तोंड बांधले असल्यामुळे बोलता येत नव्हते. एकमेकांना आरोळी देता येत नव्हती. फक्त त्यांच्या सुटण्याच्या धडपडीवरून एकमेकांना कळत होतं की दोघी आम्ही इथे एकाच ठिकाणी आहोत. आजीला हे एवढे मोठे दुःख सहन झाले नाही. ब्लड प्रेशरचा धक्का बसून ती अंधारातच मृत्यू पावली. आजीची धडपड शांत झालेली होती. तिला आजीच्या हालचालीची कुठलीच जाणीव होत नव्हती. सीमाचं मन अस्वस्थ झालं. आजीविषयी तिला चिंता वाटू लागली. आजीची हालचाल शांत का झाली? काय झालं असेल आजीला? माझ्या आजूला या सगळ्या संकटाची चाहूल लागली असेल निश्चितच. म्हणून निश्चितच काहीतरी झालं असेल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला खूप खूप रडू कोसळले. आई बाबांची आठवण काढू लागली. ती मनातच म्हणू लागली, आई बाबा का गेलात तुम्ही या वाईट जगात मला एकटीला सोडून. तेवढ्यात तिला दार उघडण्याचा आवाज आला. कुणीतरी दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला मास्क लावून तिला आलेले दिसले. त्याच्या एकाच्या हातात 2 जेवणाचे ताट होते. त्याने लाईट लावला. अगदी मंद उजेड त्या लाईटचे होते. त्याने दोन्ही ताट खाली ठेवले आणि सांगितले, मॅडम तुम्ही काल संध्याकाळपासूनच इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहात. आता दुपारचे 12 वाजले. भूक लागली असेल, जेवण करून घ्या. तेवढ्यात दुसऱ्याने तिचे हातपाय सोडले. आजीचे हातपाय सोडायला गेला तर तिचा थंडागार मृतदेह झालेला होता. त्या माणसाने डोक्याला हात लावला. ओ माय गॉड, सी इज डेड. सीमाचे हातपाय सुटल्यानंतर तिने तोंडातनं बोळा फेकला आणि आतापर्यंत दाबून ठेवलेले हुंदके मोकळे केले. ती आजीजवळ गेली आणि आजीचा मृतदेह कवटाळून रडू लागली. तो माणूस तिच्यावर जोराने ओरडला, ए लड़की बिल्कुल चुप हो जाओ, नहीं तो मुझे जबरन तुझे फिर बांधना पडेगा, ये लो खाना खा लो. त्यांच्यातला एक जण हिंदी बोलत होता आणि एक मराठीत बोलत होता आणि ते दोघेही घाईघाईने पटकन माघारी वळले. त्यांनी परत दार लावून घेतले. सीमाला खूप रडू येत होतं. काय करावे तिला काहीच सुचत नव्हतं. आजीच्या जाण्याने ती पूर्ण हतबल झाली होती. आता आपल्या पुढे काय संकट वाढून ठेवले आहेत तिला काहीच कल्पना येत नव्हती. तेवढ्यात तिथे 2-3 लोक आलेत. सगळ्यांनी तोंड बांधलेली होती. ती विचारू लागली, तुम्ही कोण? त्यातल्या एकाने सांगितले, हे मुली चूप बस, काहीही प्रश्न विचारू नकोस, आम्हाला आमची कामं करू दे. आमच्या बासने सांगितल्याप्रमाणे. सीमा म्हणाली, कोण तुमचा बास? आम्हाला इथं का आणलं? काय कारण आहे सांगा, तुम्ही कोण आहात? तुम्हाला मोहितने पाठवला ना, बोला पटकन. तोंड बांधलेली व्यक्ती बोलला, हे चूप बस, बकबक करू नको उगाच. आम्ही तुझी नोकर नाही तुला उत्तर द्यायला. आणि कोण मोहित? आम्हाला माहीत नाही. चुपचाप तोंड बंद करून बस. त्यांनी तिच्या आजीला उचलून घेऊन गेलेत. ती नकार देऊ लागली, अरे माझ्या आजूला कुठे घेऊन चालले तुम्ही? ते म्हणाले, का? हे मेलेले प्रेत इथेच ठेवायचे आहे का जसेच्या तसे चढण्यासाठी? त्याची विल्हेवाट लावली पाहिजे की नको? विनाकारण काम वाढवलंय म्हातारीने. सीमा म्हणाली, अहो प्लीज माझ्या आजीचा अंतिम संस्कार करण्यासाठी मला येऊ द्या. माझ्या हाताने मी माझ्या आजीचा योग्य पद्धतीने अंतिम संस्कार करेन. ते सगळे हसू लागले आणि म्हणाले, हे पोरी तुझी आजी गेली, आता तुझा जीव सांभाळ. जर आमच्या बासच्या जीवावर आले तर ते देतील तुलाही तुझ्या आजीजवळ पोहोचवून. म्हणून गप्प बस इथेच. तुझ्या आजीचा योग्य पद्धतीने अंतिम संस्कार करायला इथे रिकामी नाहीत आम्ही. पुरून देऊ इथे कुठेतरी खड्डा खणून, असं सांगून ते प्रेत घेऊन गेलेत. सीमा आजीच्या आठवणींनी खूप खूप रडली आणि शेवटी रडून रडून थकली आणि तिचा डोळा लागला. कोण होते ते लोक? तिला का पकडलं? तर हे आता पुढच्या भागात. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.